नमस्कार. मनुभाई हरगोविंददास पटेल. आश्चर्य वाटलं ना की कोण आहे ही व्यक्ती? फ्रीडम फायटर आहे, पॉलिटिशियन आहे, ॲक्टर आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, लॉबिस्ट आहे, कोण आहे? क्रिकेटर आहे? कोणी नाही आहे. ही तुमच्या माझ्यासारखी सामान्य व्यक्ती आहे. ठाण्यामध्ये राहणारी ही साधारण 60च्या दरम्यानची ही व्यक्ती आहे. शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये ही सामान्यांच्या मनाच्या भिंतीवरले कोरलेला सुविचार आहे. पण कधीकधी अशी वेळ येते की आपल्याला ते अपरिहार्य होतं आणि कोर्टात जावं लागतं. हा मी वकील म्हणून गेल्या 20 वर्षातला पण अनुभव सांगतोय मित्रांनो, की कित्येक वेळा त्या सामान्य माणसाला कोर्टात जायचं नसतं. पण वेळ अशी येते आणि समोरचा इतका त्रास देत असतो की शेवटी त्या कोर्टाची पायरी चढावी लागते. आणि त्या कोर्टात गेल्यावरती काय होतं? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, वर्षानुवर्ष दावा चालत राहतो. ना त्या जजला काय घेणं असतं, ना त्या वकिलाला काय घेणं असतं, ना त्या क्लर्कला काय घेणं असतं. संवेदनहीन बनलेली ही सगळी यंत्रणा हे मनुभाई हरगोविंददास पटेल गेली 15 वर्ष सहन करत होते. आणि शेवटी त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी कोर्टाला डायरेक्ट प्रश्न केला, तुम्हाला किती लाच हवी आहे ते सांगा मला, मी ती फेकायला तयार आहे, पण माझ्या दाव्याचा निकाल लावा. म्हणजे विचार करा मित्रांनो, एक सामान्य व्यक्ती 60 वर्षाचं आयुष्य जगलेली, किती यातना तिला सहन कराव्या लागत असतील. आणि एकीकडे हे आपलं सरकार लाडक्या बहिणींवरती पैसे उधळणारं, भ्रष्टाचाराला कायदेशीर स्वरूप देणारं, आणि आता उद्या बघा यांचा कसा शाही नव्हे ट्रिपल शाही शपथविधी सोहळा पार पडेल मुंबईच्या आझाद मैदानामध्ये. त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च होतील. पण हे कोट्यावधी रुपये यांना न्याय यंत्रणा सक्षम करावी, पोलीस यंत्रणा सक्षम करावी, प्रशासन सक्षम करावं, शिक्षण व्यवस्था चांगली करावी, आरोग्य व्यवस्था मोफत करावी, यासाठी वापरावेसे नाही वाटणार. फक्त स्वतःच्या आयुष्यासाठी, मौज मजेसाठी हे सरकारमध्ये बसतायत. सत्तेची लालसा यांना, स्वार्थ आहे. जो सामान्य माणूस टॅक्स पेयर आहे त्याच्याबद्दल मात्र यांना कुठलीही संवेदना राहिलेली नाहीये, कुठलीही कळकळ राहिलेली नाहीये. आणि मग ते न्यायालय त्या पटेलांना म्हणतं की तुम्ही कोर्टाचा अपमान केलाय म्हणून तुम्हाला मी 6 महिन्याची शिक्षा देते. अरे लाज वाटले पाहिजे त्या न्यायाधीशाला सुद्धा. तुला तुझा पगार मिळतोय ना महिन्याला, म्हणून तुला आमच्या यातना कळत नाहीयेत. अरे ज्या व्यक्तीला स्वतःचं काम धंदा सोडून त्या न्यायालयामध्ये दिवसभर बसावं लागतं ना, आणि कुठलाही न्याय मिळत नाही, त्याला विचारा की काय असतात त्या यातना. ज्याला दिवसभर त्या हॉस्पिटलच्या बेडपाशी बसावं लागतं ना, स्वतःच्या पेशंटपाशी, पैसे खिशात नसताना, त्याला विचारा काय असतात यातना. ह्या यातना आम्हाला समजतायत आणि ह्यातनंच आम्ही लोकसंघर्ष नावाच्या पक्षाला जन्म दिलेला आहे. आम्ही वारंवार सांगतोय की होय, हे सगळे संवेदनहीन झालेले आहेत. कारण यांना फक्त एकच स्वप्न पडतं दिवस रात्र, पैसा 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 आणि पैसा. आणि त्यातनं होणारा मोठा कोट्यावधीचा अब्जवधींचा भ्रष्टाचार, आणि त्यातनं माझी स्वतःची वैयक्तिक मालमत्ता कशी वाढवता येईल. यांना आपण सत्तेमध्ये बसवतो ते हे सगळ्या सुधारणा करण्यासाठी. पण यांना एकही सुधारणा करायची नाहीये. सुधारणा करायची असेल तर ती वैयक्तिक सुधारणा, वैयक्तिक मालमत्तेमधली सुधारणा, वैयक्तिक मान अपमानाची सुधारणा करायची यांना. आज सुद्धा 15 दिवस झालं महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही. कशामुळे हो? एवढं मॅसिव्ह तुम्हाला मॅन्डेट दिलं लोकांनी. भले ते ईव्हीएम मॅनेज करून दिला असेल, माझा तर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही ईव्हीएम मॅनेज केलेला आहे. पण दिलं समजा, कोण चॅलेंज करणार तुम्हाला? पण तुमचा मुख्यमंत्री ठरत नाही. कसला इगो आहे तुमचा या तिघांचा? हा इगो तुम्ही प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी नाही लावत. हा इगो तुम्ही आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी नाही लावत.
मग काय चुकलं त्या मनुभाई हरिदास पटेलचं? काहीच चुकलेलं नाहीये. त्याच्या मागे लोकसंघर्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही वारंवार सगळ्यांना आवाहन करतोय की आम्ही जी ही चळवळ चालू केलेली आहे त्या चळवळीमध्ये तुम्हीच देखील सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी अशी आपण वेगवेगळ्या चळवळी, आंदोलन उभं करूयात. आज आम्हाला माहिती आहे सामान्य माणूस पूर्णपणे पिचलेला आहे. तो पूर्णपणे दडपशाहीमध्ये आहे, दहशतीखाली आहे. आज तुम्ही मला सांगा, आज सगळ्या यंत्रणांवरचा, सरकारवरचा, माणसावरचा विश्वास उडालेला असताना देखील सामान्य माणसाचा न्यायालयावरचा विश्वास मात्र शाबूत आहे. पण जर का न्यायालय अशी वागणूक देणार असेल आणि कशाच्या भीतीपोटी, कायद्याच्या भीतीपोटी, तू माझा अपमान केला म्हणून तुला 6 महिन्याची शिक्षा, मान्य नाही आम्हाला. हे अजिबात मान्य नाही आम्हाला. हरिदास मनुदास भाईच्या पाठीमागे लोकसंघर्ष पूर्ण पाठीशी उभा आहे. आणि असे कित्येक पटेल असतील, त्या सगळ्या पटेलांनी आम्हाला खाली दिलेल्या फोन नंबरवरती फोन करावा. आम्ही त्यांच्या सपोर्टमध्ये आयुष्यभरासाठी उभे राहणार आहोत. पहिलं तर या सरकारचा धिक्कार, निषेध. लाजा वाटत नाही त्यांना. कोट्यावधीचे रुपये उधळतात स्वतःच्या आयुष्यावरती, मौजमजेवरती, पण यांना सामान्यांच्या यातना दिसत नाहीयेत. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती आहे की आमच्याबरोबर आमच्या चळवळीमध्ये सामील व्हा. आपण हे राज्य नक्की बदलवू शकतो. आम्ही आशावादी तर आहोत, पण आम्ही सुधारणावादी देखील आहोत. आम्हाला सर्वात प्रथम तर करायची ती न्यायालयीन सुधारणा. कारण माणसाला जर का न्याय मिळत नसेल तर त्याने जायचं कुठं? अहो, एक वेळ माणसाला एक वेळची रोटी नसेल ना तरी चालते, पण न्याय खूप महत्त्वाचा असतो माणसाच्या आयुष्यामध्ये. त्यानंतर आम्हाला प्रशासकीय सुधारणा करायची आहे. त्यानंतर आम्हाला पोलीस यंत्रणांची सुधारणा करायची आहे. आरोग्य व्यवस्थेची सुधारणा करायची आहे. शिक्षण व्यवस्थेची सुधारणा करायची आहे. आणि या सुधारणेमध्ये आम्ही तुमची वाट बघत आहोत. तुम्ही जर का आमच्याबरोबर आलात तर आमचं पाठबळ वाढेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.